जय शिवराय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आजच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून म्हणजेच की 4 ऑगस्ट पासून शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे सुद्धा 2000 रुपये आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आताच काही मागील दिवसांपूर्वी आमच्या खात्यावरती जमा झालाय, मग खरोखर आमच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा होणार का? तर आता होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती जर का तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती आता 24वा हप्ता पीएम किसान योजनेचा जमा होणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा 10वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का, हेच आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो पुढे चेक करायचं आहे। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा मागील काही दिवसांपूर्वीच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता रखडला। आता याच कारणांमुळे शेतकरी बांधव तीव्र नाराज सरकारवरती झाले होते आणि आता हेच सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की लक्षात घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो एकत्रपणे 6000 रुपये रक्कम ही आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत का, त्यासोबत शेतकरी बांधवांनो नेमकी कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ दिला जाणार, आता ही संपूर्ण माहिती शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। शेतकरी बांधवांनो, अनेक साऱ्या तुम्ही युट्यूबवरती सोशल मीडियावरती बातम्या पाहत असाल, त्यामध्ये तुम्हाला तारीख सांगितली जात नव्हते, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, नुसते बोलायचे की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, त्यामध्ये काही अर्थ नसतो शेतकरी बांधवांनो। परंतु मी तुम्हाला आज खरोखर या ठिकाणी अधिकृत सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम म्हणजेच की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं अद्याप देखील हे 2 पैकी एक जरी काम पूर्ण नसेल तर असे शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणती 2 कामे करायची आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा निर्णय आता यामध्ये गेला असून घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता आपण शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जाणून घेणार आहोत की तुम्हाला नेमकी कोणती कामे करायची आहेत, त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये एकत्रपणे या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच या ठिकाणी वितरित करण्याला सुरुवात होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे सुद्धा पाहायचं आहे की तुमच्या नेमकी म्हणजेच की जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, आणि जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्ही अजिबात काळजी किंवा चिंता या ठिकाणी करायची नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी तुमच्या खात्यावरती होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी
महासन्मान निधी योजनेचे 2+2 म्हणजेच की 4,000 रुपये रक्कम जमा होणार। त्यासोबत पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होणार। कोणते जिल्हे यासाठी पात्र असणार आणि त्यानंतर लगेच आपण पुढे हे देखील जाणून घेणार आहोत की नेमकी कोणती तुम्हाला महत्त्वाची 2 ते 3 कामे पूर्ण करायची आहेत। जर का शेतकरी बांधवांनो ती तुमची कामे पूर्ण असतील तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का हे तुम्हाला पाहायचं आहे। जर का तुमची कामे पूर्ण असतील तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांची कामे पूर्ण नसतील अशा शेतकरी बांधवांनी तातडीने कामे करायची आहेत। त्यामुळे कोणती कामे आहेत हे देखील आपण पुढे पाहणार आहोत, परंतु हे सर्वप्रथम जाणून घेऊया की नेमकी कोणते 20 जिल्हे आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे तुम्ही नक्की चेक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी जिल्ह्यांची नावे सांगतो। आता एक एक करून जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे तो म्हणजेच की लातूर। लातूर मधील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची, पीएमच्या हप्त्याची म्हणजेच की नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं आज सरकारच्या माध्यमातून प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली आहे। आता लातूर मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो कोल्हापूर। कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली असून आता कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा तर संपलेलीच आहे, त्यासोबत रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर। पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल। नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी जमा होणार, नमोच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी जमा होणार, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, पैशांची अत्यंत गरज असेल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर। पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव जालना। जळगाव जालन्यामधील शेतकरी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे। त्यासोबत तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे उस्मानाबाद। पुणे उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची, पीएमच्या हप्त्याची, त्यासोबत नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्यासाठी सुद्धा सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता खऱ्या अर्थानं तुमची देखील या ठिकाणी रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्याचे 2+2 4,000 रुपये कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती बीड। अमरावती बीड मधील शेतकरी असाल, अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल, अमरावती बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर भंडारा। चंद्रपूर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली। धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा पीएमच्या हप्त्याची, नमोच्या 10व्या हप्त्याची, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग, ठाणे। सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग, ठाणे मध्ये राहून शेती करत असाल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्याची तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे आता या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं जाणून घेऊया की नेमकी कोणती कामे करायची आहेत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम ते म्हणजेच की आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर म्हणजेच की फोन नंबर जो असतो तो लिंक करून तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचा आहे, तरच तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत लाभ भेटणार
आहे. जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही केलं तर तुम्ही वंचित राहू शकता. त्यानंतरचं तिसरं काम, महत्वाचं काम म्हणजेच की ई-केवायसी अनेक शेतकरी बांधवांनी पूर्ण केलेले आहे. ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तुरंत ई-केवायसी करून घ्यायची आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.